ही कशी बनली पाहिजे हे त्यांनी सांगितलं. पण या पूर्ण भाषणामध्ये त्यांनी पेरेंटिंगचा उल्लेख केलाय, त्यांनी कुठेही गुरुचा उल्लेख केलेला नाही. तुम्ही बघा, आपलं ही जी गुरुपौर्णिमा आहे, तिचं जर त्याला इतिहासाचं आणि मायथॉलॉजीचं खूप मोठं सामर्थ्य आहे. शिवा हा जो आदी गुरु होता, त्यांनी सप्तर्षींना ज्ञान दिलं. त्याच्यानंतर गौतम बुद्ध झाले, त्यांना एनलायटनमेंट झालं आणि मग त्यांनी त्यांच्या शिष्यांना ज्ञान दिलं. महावीर जैनांना जो शिष्य मिळाला तो गुरुपौर्णिमेला मिळाला. ही सगळे आपल्या कथा आहेत. परंतु तुम्ही जर विचार केला तर शिवाचा कोणी गुरु नाहीये, गौतम बुद्धांचा कोणी गुरु नाहीये, महावीर जैनचा कोणी गुरु नाहीये. हे ओरिजिनल गुरु होते. आताचे गुरु जेलमध्ये असतात. भारतामधले बरेचसे गुरु आता हे जेलमध्ये आहेत. तर गुरु शोधायचा कसा, हा आजच्या काळामध्ये खूप मोठा प्रश्न आहे. सरांनी खूप छान सांगितलं. यांनी बाबळे सरांना आणि यांना, आपले गुरु आपल्या जवळच असतात, त्यांच्यापासूनच आपण शिकत असतो. आपल्याला काही पुस्तकांमध्ये वगैरे जायची गरज नसते गुरु बघायची. पण गुरुपेक्षाही सगळ्यात मोठं सामर्थ्य जे आहे ते तुमच्या स्वतःकडनं तुम्हाला निर्माण करायचं. हे स्वतःकडनं निर्माण करण्यासाठी तुम्हाला योगाचा सहारा घ्यायचा. योगामध्ये मेडिटेशन असतं. मेडिटेशन जर तुम्ही केलं तर तुम्हाला जे मॅनिफेस्ट तुमच्या आयुष्यामध्ये करायचं आहे ते सगळं तुम्ही करू शकता. त्याच्यासाठी तुमची बॉडी, तुमचं माइंड, तुमचे इमोशन्स आणि तुमची लाईफ एनर्जी या सगळ्यांना तुम्हाला एका लाईनमध्ये आणायचं आहे. आणि हे करायसाठी तुम्हाला मेडिटेशनची फार गरज आहे. तुम्ही हे जर करता, हा झुंबा इज अ पार्ट ऑफ योगा, दॅट्स व्हॉट आय एम टोल्ड. बट योगासन इज नॉट योगा. योगा मीन्स युनियन. हे युनियन कसं आहे, हे युनियन हे जे मी 4 तुम्हाला प्रकार सांगितले, सगळ्यांचं युनियन म्हणजे योगा असतं. आणि त्याच्या शेवटी मेडिटेशन येतं. मेडिटेशनचा अर्थ खरा हा आहे. मेडिटेशन म्हणजे ध्यान. मेडिटेशन ही प्रक्रिया नाही. मला मेडिटेशन करायचं आहे असं म्हणत नाही. जसं आपलं एक झाडाचं एक सीड आपण टाकतो, त्या सीडचा कॉन्सिक्वेन्स इज अल्टिमेटली अ फ्लावर ऑर अ फ्रूट. बरोबर आहे. तसं मेडिटेशन इज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ व्हॉट एव्हर यू डू इन दिस. त्या सीडचा आणि फळाचा काही संबंध नाही. पण ते सीड टाकल्यानंतर आपल्याला त्याला पाणी द्यावं लागतं, त्याला जमीन लागते. हे केल्यानंतर त्या जो स्टेम येतो त्याचा आणि सीडचा काही संबंध नाही आहे, त्याचा आणि फुलाचा काही संबंध नाही आहे, म्हणजे रिलेव्हन्स नाही आहे. तर हे योगामुळे तुम्हाला साध्य होऊ शकतं. मला सांगायचा उद्देश असा आहे की पहिले आपल्याकडे गुरु परंपरा होती आणि तेव्हा सुद्धा पहिलं महत्त्व जे दिलं गेलं आहे ते आईला दिलं गेलं आहे. दुसरं महत्त्व हे बाबांना दिलं गेलं आहे. तिसऱ्या नंबरवर गुरु येतो आणि चौथ्या नंबरवर देव येतो. म्हणजे देवापेक्षाही वरचं स्थान जे गुरुला दिलेलं आहे. पण आई आणि वडील हे सुप्रीम आहे. म्हणून सरांनी सांगितल्याप्रमाणे पेरेंटिंग हे जास्त जरुरी असतं. मला आजही माझ्या शाळेमधले जे टीचर्स होते, शिक्षक होते, त्यांना आम्ही अजूनही गुरु मानतो. गुरुचा अर्थ काय? गु आणि रू. गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे डिस्पेलर. वन हू डिस्पेल्स अंधार, डार्कनेस फ्रॉम युअर लाईफ इज गुरु. पण आम्ही लहान असताना अंधार कुठे असतो? आम्ही लहानपणी असताना सगळा उजेडच असतो. बरोबर आहे ना? मग हा अंधार कुठे त्यांनी दूर केलाय? त्यांनी आम्हाला फक्त ज्ञान दिलंय. हे गुरु शोधणं कधी सुरू होतं? जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये अंधार येतो. जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएट होता, मग तुम्हाला नोकरी लागायची असते, मग तुमचं लग्न असतं, मग तुम्हाला पोरं व्हायची असतात, तेव्हा तुम्हाला सगळं कसं डार्कनेस वाटायला लागतं. ह्या डार्कनेसचा आणि रात्रीचा डार्कनेसचा काही संबंध नाही आहे. हा डार्कनेस म्हणजे तुमच्यासमोर तुम्हाला काय करावं हे कळत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला गुरु पाहिजे. गुरु हा शब्द, गुरु म्हणजे टीचर नव्हे, गुरु म्हणजे शिक्षकही नव्हे. 5 ऑक्टोबरला इंटरनॅशनल टीचर्स डे असतो, पण तो गुरुदिवस म्हणून आपण मानत नाही. आपण आपले गुरुपौर्णिमा म्हणून मानतो. म्हणून हे गुरु कसे शोधायचे ही सुद्धा आजच्या युगामध्ये जरा प्रॉब्लेम आहे. म्हणून स्वतःचा तुमचा जो योगा आहे, योगा हे आपल्याला खूप मोठी देण आहे आपल्या पूर्ण याची. योगा शिका, तुम्ही खूप चांगलं करताय. पण योगासाठी करा, त्याला मेडिटेशन करा, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि क्रिएटिव्हिटी जर करायची असेल तुम्हाला, तुमच्या मुलांना जर करायची असेल क्रिएटिव्हिटी, एनी क्रिएटिव्ह आयडिया इज गेट्स बॉर्न इन युअर माइंड. ह्या माइंडला सशक्त करायचं आहे. आणि ह्या माइंडसाठी तुम्हाला हे चारही बॉडी, माइंड, इमोशन्स आणि एनर्जी या सगळ्यांना एक अलाइन करायचं आहे. त्याच्यानंतरच तुम्हाला सक्सेस येईल. इफ युअर बॉडी इज प्लेझंट, you call it a health. If it is more pleasant, you call it a pleasure. If your mind is pleasant, you call it peace. If it's more pleasant, you call it a joy. If your emotions are pleasant, you call it love. If it is more pleasant, you call it compassion. If your energies are pleasant,
you call it blissfulness, and if it is more pleasant, you call it ecstasy. एव्हरीथिंग इज प्लेजंट. हे सगळं जर प्लेजंट असेल तर तुमचं सराउंडिंग जेव्हा प्लेजंट होतं, दॅट इज अ सक्सेस. सो दॅट इज अ डेफिनेशन ऑफ सक्सेस. सक्सेस म्हणजे जास्त पैसे कमवणं नाही. सक्सेस म्हणजे सरांनी सांगितलं तर त्या मुलांना बांधून ठेवायचं नाही आहे. सक्सेस म्हणजे एक होलिस्टिक एज्युकेशन असतं. त्या होलिस्टिक एज्युकेशन तो काय बनणार तुमचा मुलगा याच्यावर तुम्हाला लक्ष द्यायचं. दॅट इज अ सक्सेस. दॅट्स अ डेफिनेशन ऑफ सक्सेस. इफ यू आर बेटर टुडे दॅन व्हॉट यू आर यस्टरडे, देन यू आर अ सक्सेसफुल पर्सन. सक्सेसफुल पर्सनसाठी तुम्हाला फेमची गरज नाही आहे. सक्सेसफुल पर्सनसाठी तुम्हाला पैशांची सुद्धा गरज नाही. मी एवढंच बोलतो आणि आपले हे 2 शब्द सांगतो.